श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामींची इच्छा असेल तर तुमच्या आयुष्यात या 5 गोष्टी घडतात. अचानक मनाला शांतता मिळू लागते. स्वामींची इच्छा असेल तर बाहेरच्या परिस्थितीत लगेच बदल करत नाही, पण तुमच्या मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. कालपर्यंत ज्या गोष्टीची चिंता वाटत होती त्याच गोष्टींकडे आज तुम्ही शांतपणे पाहू लागला. हा बदल स्वामींच्या कृपेचा सुंदर संकेत असू शकतो. बंद झालेला मार्ग पुन्हा उघडतो. कधी कधी एखादा मार्ग पूर्णपणे बंद झाल्यासारखा वाटतो, पण स्वामींची इच्छा असेल तर योग्य वेळी अनपेक्षित व्यक्ती, संधी किंवा परिस्थिती तुमच्या समोर येते तेव्हा समजून घ्या, जिथे तुम्हाला शेवट दिसत होता तिथूनच स्वामींनी नवीन सुरुवात केली आहे. मनात पुन्हा आशा निर्माण होते. खूप प्रयत्न करूनही काही मिळत नसेल तर मन थकून जातं, पण स्वामींची कृपा असेल तर निराश मनात पुन्हा एकदा आशेचा दिवा पेटतो. आतून आवाज येतो, थांबू नकोस, अजून तुझी वेळ आलेली नाही. हीच श्रद्धा तुम्हाला पुढे घेऊन जाते. चुकीची माणसं आपोआप दूर होतात. स्वामी तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडवणार असतील तर कधी कधी काही माणसं तुमच्यापर्यंत दूर जातात. त्यावेळी दुःख होत, पण नंतर कळतं की काही नाती तुटली नाही. स्वामींनी तुमचं मन वाचवण्यासाठी ती नाती दूर केली होती. योग्य वेळी योग्य संधी मिळते. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी एखादी गोष्ट होते नसेल तर निराश होऊ नका. स्वामींची इच्छा असेल तर योग्य संधी तुमच्यापर्यंत अशीच वेळ पोहोचते, जेव्हा तुम्ही तिची अपेक्षित केलेली नसते. म्हणून प्रयत्न करत राहा आणि वेळ स्वामींवर सोपवा. मनातलं ओझं हलकं होतं. काही दुःख आपण कोणालाही सांगू शकत नाही, पण स्वामींच्या चरणी मनापासून बसल्यानंतर डोळ्यात पाणी येतं आणि मन हलकं होतं. समस्या तिथल्या तिथेच असतील तरी ती सहन करण्याची शक्ती मिळते. हीच स्वामींची खरी साथ आहे. ज्यांची वाट पाहत आहात त्यांसाठी मार्ग तयार होते. तुमच्या मनात एखादी इच्छा असेल आणि ती स्वामींच्या इच्छेत असेल तर तिच्यासाठी परिस्थिती हळूहळू तयार होऊ लागते. छोट्या छोट्या गोष्टी जुळून येतात. म्हणून प्रत्येक उशीर म्हणजे नकार समजू नका. कदाचित स्वामी तुमच्यासाठी योग्य वेळ तयार करत असतील. संकटातही धैर्य मिळणं स्वामींची कृपा असेल तर संकट येणारच नाहीत असं नाही, पण संकट आलं तरी त्यातून बाहेर पडण्याची ताकद तुमच्यात निर्माण होते. जिथे दुसरा माणूस घाबरतो तिथे स्वामींचा भक्त मनात म्हणतो, स्वामी आहेत ना, आणि पुन्हा उभा राहतो. अचानक एखादी चांगली बातमी मिळते. कधी कधी अनेक दिवस शांतता असते आणि अचानक एखादा फोन, संदेश किंवा बातमी तुमच्या आनंद परत आणते. म्हणून आज काहीच होत नाही म्हणून उद्याही काही होणार नाही असं समजू नका. स्वामींच्या दरबारात योग्य वेळेला योग्य बातमी मिळते. तुमची चुकीची सवय सुटू लागले. स्वामींची कृपा म्हणजे फक्त पैसा किंवा सुख मिळणं नाही. कधी कधी तुमच्या आयुष्यातील चुकीच्या सवयी, चुकीचे विचार आणि चुकीची संगत हळूहळू दूर होऊ लागते. कारण स्वामी आधी तुमचं आयुष्य आतून सुंदर करतात आणि मग बाहेरचं जग बदलतात. अपयशातून नवीन शिकवण मिळते. ज्या गोष्टीला तुम्ही अपयश समजत आहात कदाचित ती स्वामींची दिशा बदलण्याची पद्धत असेल. काही दरवाजे बंद होतात कारण पुढे तुमच्यासाठी अधिक योग्य दरवाजा उघडतात असतो. म्हणून अपयशाला शाप न समजता स्वामींचा संकेत समजा. तुमच्या मनात स्वामींचं नाव वारंवार येतं. कसलाही कारण नसताना स्वामींचं नाव आठवतं. मंत्र म्हणावासा वाटतो किंवा त्यांच्या दर्शनाची इच्छा होते तेव्हा मनापासून नामस्मरण करा. कारण भक्तींची ओढ हीच मोठी देणगी आहे. मन स्वामींकडे वळणं म्हणजेच आतून एक सुंदर प्रवास सुरू होणं. तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टींसाठी पुन्हा प्रयत्न करता. हे माझ्याकडून होणार नाही असं वाटत असताना अचानक मन म्हणतंय, एकदा अजून प्रयत्न कर. स्वामींची कृपा कधी कधी चमत्कारांच्या रूपात नाही तर तुमच्या मनातील वाढलेल्या धैर्याच्या रूपात येते, आणि हाच एक प्रयत्न तुमचं आयुष्य बदलू शकतो. योग्य माणूस योग्य वेळी भेटतो. आयुष्यात काही व्यक्ती अचानक भेटतात आणि त्यांच्या एका वाक्याने, एका मदतीने किंवा एका सल्ल्याने तुमची दिशा बदलते. प्रत्येक भेट योगायोग नसते असे श्रद्धेने म्हणणारे भक्त म्हणतात. कधी कधी स्वामी योग्य व्यक्तीला योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतात. तुमच्या मनातील भीती कमी होऊ लागते. पूर्वी ज्या गोष्टींची खूप भीती वाटायची त्याच गोष्टींसमोर तुम्ही धैर्याने उभे राहू लागला. कारण तुमच्या मनात एक विश्वास निर्माण होतो, माझ्यासोबत स्वामी आहेत. हा विश्वास परिस्थिती बदलण्यापूर्वी तुमचं मन बदलतो. तुम्हाला जाणवतो की प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेवरच होते. काही गोष्टी लवकर मिळतात तर काहींसाठी खूप वाट पाहावी लागते. स्वामींची इच्छा असेल तर हळूहळू तुमच्या लक्षात येतं की प्रत्येक गोष्टींची एक वेळ असते. म्हणून काही करू नका.
तुलना करू नका. तुमच्यासाठी स्वामींनी ठरवलेली वेळ येऊ द्या. तुमचं मन नकारात्मकतेपासून दूर जाऊ लागतं. जिथे आधी प्रत्येक गोष्टीचं वाईटच दिसायचं, तिथे आता छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद दिसू लागतो. ही मनाची सकारात्मकता तुमच्यात निर्माण होत असेल तर तिला जपा, कारण शांत आणि श्रद्धेने भरलेलं मन स्वामींच्या नामात अधिक रमू लागतं. जुनी चिंता हळूहळू संपते. काही चिंता महिने मनाला त्रास देतात, पण एक दिवस अचानक जाणवतो, आता मला त्या गोष्टीची पूर्वीसारखी भीती वाटत नाही. परिस्थिती बदलली असेल किंवा नसेल, पण मन मजबूत झालेलं असतं. स्वामींच्या चरणी ठेवलेलं ओझं मनाला हलकं करतं. तुमच्यात संयम निर्माण होते. स्वामींची इच्छा असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट लगेच मिळतं नाही, उलट तुम्हाला वाट पाहायला शिकवलं जातं. कारण काही मोठ्या गोष्टींसाठी योग्य वेळ आवश्यक असतो. म्हणून उशिरा झाला म्हणून निराश होऊ नका. कदाचित स्वामी तुमच्यात त्या गोष्टींसाठी आवश्यक पात्रता निर्माण करत असतील. शेवटी तुम्हाला जाणवतं, स्वामी कधीच सोडून गेले नव्हते. मागे वळून पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की ज्या संकटातून तुम्ही वाचलात, ज्या वेळी योग्य मदत मिळाली आणि ज्या वेळी चुकीचा निर्णय घेण्यापासून तुम्ही थांबलात, त्या प्रत्येक क्षणी कोणीतरी अदृश्य हात तुमच्यासोबत होता. भक्तांच्या श्रद्धेत तो हात म्हणजे स्वामींची कृपा. आणि शेवटचा स्वामी संदेश बाळा, माझी इच्छा असेल तर तुझ्या आयुष्यातील परिस्थिती एका क्षणात बदलू शकते, पण त्याआधी मी तुझं मन मजबूत करीन, तुझी श्रद्धा वाढवीन आणि तुला योग्य वेळेची वाट पाहायला शिकवीन. म्हणून आज तुझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही म्हणून दुःखी होऊ नकोस. मी शांत आहे म्हणजे मी दूर आहे असं नाही. मी तुझ्यासाठी काम करत आहे. फक्त श्रद्धा ठेव आणि मन. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.